आज आपण संगमेश्वर मध्ये आहोत। या संगमेश्वर मध्ये अत्यंत प्राचीन असणारं कर्णेश्वर मंदिर आपण बघत आहोत। या मंदिराचा इतिहास असा की ज्या वेळेला अज्ञातवासात असताना पांडव धनुर्विद्येचे धडे गिरवत होते, त्यावेळी आपला 6वा भाऊ असणारा कर्ण याच्या स्मरणार्थ त्यांनीच या मंदिराची उभारणी केली आणि म्हणून कर्णेश्वर असं नाव या मंदिराला पडलं। मंदिराच्या महाद्वाराजवळच 2 अष्टभैरव द्वारपाल आहेत। आतमध्ये प्रवेश केल्यावर मुख्य मंडपामध्ये नंदी आपल्याला दिसतो। त्या नंदीच्या खाली पांडवांचं जेवणाचं ताट हे उपडं घातलेलं आहे आणि त्याचबरोबर या मंदिराच्या 4 मुख्य द्वारांच्या जवळ आपल्याला अनेक शिल्प काढलेली दिसतात। त्यात देव, दानव, निळकंठ शंकर, नृत्यांगना, किन्नर, यक्ष, यक्षिणी, त्याचबरोबर 12 राशी सुद्धा कोरलेल्या आपल्याला दिसतात। संगमेश्वरातली दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या लाडक्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना पकडलं गेलं ते ह्याच संगमेश्वरमध्ये। हा तो वाडा जिथे संभाजी महाराजांना पकडलं गेलं आणि त्यांना पकडल्यानंतर मोगलांनी ह्या मंदिराची सुद्धा प्रचंड नासधूस केली, ज्यामध्ये अनेक मूर्त्या आज सुद्धा फुटलेल्या अवस्थेमध्ये आपल्याला दिसतात। त्याचबरोबर अनेक मूर्त्या गहाळ आहेत असं सुद्धा सांगण्यात येतं। दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे संगमेश्वर हे नाव पडायला कारण ठरणारा हा संगम। मंदिराच्या थोड्या अंतरावरच अलकनंदा, वरुणा आणि शास्त्री या 3 नद्यांचा संगम होतो आणि त्याच्या जवळ आहे संगमेश्वराचं मंदिर। या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे इथे असलेली कार्तिक स्वामींची मूर्ती। अशी ही अतिप्राचीन कर्णेश्वर आणि संगमेश्वर मंदिरं। जय जय रघुवीर समर्थ।